विश्वासजी धन्यवाद। वळूयात पुढे। खरं तर अजित पवार यांच्या विमान अपघाताआधीच्या शेवटच्या क्षणांची हृदयद्रावक माहिती आत्ता समोर आली आहे। मृत्यूशी गाठ पडण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांआधी त्यांनी साधलेला अखेरचा फोनवरचा संवाद समोर आलेला असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हळहळलाय। अजित पवार यांच्या शेवटच्या प्रवासादरम्यान त्यांनी सकाळी 8:37 काटेवाडीतल्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांच्यासोबत बोलणं झालं। बारामती विमानतळावरती विमान लँड होण्याच्या तयारीमध्ये असतानाच हा संवाद झाला। श्रीजित पवार यांनी एका सामाजिक विषयावरती आणि उमेदवारी संदर्भात दादांना संदेश पाठवलेला होता। विमानातून प्रवास करत असतानाही रेंज मिळताच लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या कर्तव्यापोटी अजित पवारांनी तत्परतेने हा कॉल केला। या भाऊक संवादाची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे। या क्लिपमध्ये अजित पवारांचा तोच नेहमीचा कणखर आणि कामाप्रती असलेला आश्वासक आवाज ऐकायला मिळतोय। ऐकूयात। हॅलो हॅलो, अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माई समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा। ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी नाही सांगितलं, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, तर पक्षाने दुसरेच दिलेले, त्या पद्धतीने आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम। ठीक आहे, ओके, थँक्यू। तर श्रीजित पवार यांच्याशी बोलत असताना त्यांनी माळी समाजाच्या उमेदवारीबाबत आणि जिल्हा बँक निवडीबाबत सविस्तर चर्चा केली। दरम्यान विमान लँड होत असताना दादांचा फोन आला होता अशी माहिती खुद्द श्रीजित पवार यांनीच दिली आहे। मेसेज केलता की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया। मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता। एवढंच, आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता, सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती, आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात, म्हणून ते पुढे आणलं। पण या सगळ्या प्रकरणामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे हा संवाद संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच काळानं घाला घातला। मृत्यूच्या दारात उभे असतानाही अजित पवार केवळ जनहित आणि कामाचाच विचार करत होते, हे या शेवटच्या कॉलवरून स्पष्ट होतं। हा ऑडिओ आता राजकीय वर्तुळात आणि समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात असून एका लोकनेत्याचा हा अखेरचा शब्द सर्वांच्या काळजाला घर पाडणारा ठरलेला आहे। या क्लिपमध्ये ज्यांचा उल्लेख झाला ते पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे ही ऑडिओ क्लिप ऐकून अत्यंत भावूक झालेले आहेत। दुर्गाडे यांनी आठवणींना उजाळा देत सांगितलं की 1997 मध्ये मला जिल्हा परिषदेचं पहिलं तिकीट दादांनीच दिलं होतं। आता जाता जाता सुद्धा त्यांनी माझ्या मुलीला तिकीट देऊन विश्वास दाखवला। शेवटच्या संवादातही दादांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या कष्टाची दखल घेतली। हे पाहून दुर्गाडे यांना अश्रू अनावर झाले। दुर्गाडे यांनी शेवटी एकच निर्धार व्यक्त केला की केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही, तर दादांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन विश्वास दाखवलाय त्या सर्वांना निवडून आणणं हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल। खरं तर पहिलं तिकीट हे माझंही तिकीट अजितदादांनीच त्या ठिकाणी दिलेलं होतं 1997 साली जिल्हा परिषदचं, आणि आज दादांनी जाता जाता त्या ठिकाणी माझ्या मुलीलाही तिकीट त्यांनी शेवटचं तिकीट माझ्या घरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलं। तिकीट दादांनी दिलं, पण आज त्या सगळ्याच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादा आज त्या ठिकाणी नाहीत। पण मला वाटतं दादांना श्रद्धांजली म्हणून दादांच्या हातून ही शेवटची तिकीटं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी वाटली गेली असतील, तर त्या सगळ्यांना निवडून आणणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल। दरम्यान अजित पवारांच्या या अखेरच्या ऑडिओ क्लिपनं एका कणखर नेत्यामागील संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष पैलू समोर आणलेला आहे।
मृत्यूच्या अवघ्या 9 मिनिटाआधी विमान लँड होत असताना देखील त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेसेजला दिलेलं उत्तर त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेची साक्ष देतं. दिगंबर दुर्गाडे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भावना ही केवळ एका व्यक्तीची नसून अजित पवारांनी जोपासलेल्या माणसं जोडण्याच्या संस्कृतीची आहे. जाता जाताही कार्यकर्त्यांच्या भविष्याची चिंता करणारा हा लोकनेता आपल्या शब्दांमधून आणि कार्यातून महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव जिवंत राहील. त्यानंतर आर्थिक